नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर 26. वी आर डिस्कसिंग द प्रीवियस ईयर क्वेश्चंस फ्रॉम द चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स. ओके, अगेन टू मोर एक्झाम्पल्स फ्रॉम द महाराष्ट्र सिटी एक्झाम्स अँड द करंट वन. ओके, 2023ला जी महाराष्ट्र सिटी झाली होती त्याच्यावर रिसेंट क्वेश्चन्स आहे. ओके, तुम्ही या चॅप्टरमध्ये एक गोष्ट तुम्हाला एक नोटीस झाली असेल की फॉर्म्युला तेच आहे. मॅक्सिमम वेळा आपण म्हणजे 5-6 फॉर्म्युलाच्या वर काही फॉर्म्युला आपण यूज करत नाही. या म्हणजे काय म्हणू शकतो, या चॅप्टरमधून क्वेश्चन्स गेले नाही पाहिजे. काय तेच फॉर्म्युला आहे, त्याच्यामुळे खूप काही फॉर्म्युला आहे. ओके, म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काही व्हिडिओ लेक्चर्स करत आलो त्यातला हा पहिला चॅप्टर असा आढळला. ओके, याच्यानंतर अजून आढळणार आहे आपल्याला की मोजके फॉर्म्युला आहे. त्या मोजक्या फॉर्म्युलावर तुम्हाला सगळ्या गोष्टी सॉल्व करायच्या आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय आहे, फक्त फॉर्म्युला तेच राहतात, फक्त कहाणी चेंज करते. ओके, कंडिशन्स वेगळ्या ठेवतात, फॉर्म्युला तेच यूज करायचे तुम्हाला. बघा, आता पहिला क्वेश्चन अतिशय लांब वाटतो परंतु अतिशय सिंपल आहे. बघा, त्यांनी काय कंडिशन्स म्हटलं आहे हे समजून घ्यायचं. अँड एअर कॉलम इन ओपन पाईप इज व्हायब्रेटिंग इन इट्स फंडामेंटल मोड. काय ओपन पाईप आहे, फंडामेंटल मोडमध्ये व्हायब्रेट झाला. इट्स वन एंड इज देन क्लोज. ठीक आहे, म्हणजे ओपन पाईपचा तो आता क्लोज पाईपमध्ये कन्वर्ट झाला. ओके, इट इज फाउंड दॅट द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ द पाईप, ओके, फर्स्ट ओव्हरटोन ऑफ द पाईप when closed at one end is higher in given by the frequency 100 Hz. ठीक आहे, म्हणजे than the fundamental mode. काही हरकत नाही. ठीक, फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा ठीक आहे, हायर इन फ्रिक्वेन्सी बाय 100 Hz दॅन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. वेन द पाईप वॉज ओपन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम इन क्लोज विल बी. ठीक आहे, बघा, तो सुरुवातीला पाईप ओपन होता बोथ एंडला. ठीक आहे, डायग्राम बरोबर नाही वाटत आहे. पहिले ओपन पाईप होता. ओके, ऑर्गॅन पाईप, ओपन पाईप. ओके, ओपन ॲट बोथ एंड. याची जी काही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होती V/2L. ठीक आहे, ओपन पाईपसाठी काय हरकत नाही. मग तोच पाईप समजा एका एंडला काय झाला, क्लोज झाला. एंडला काय झाला, क्लोज. ओके, त्यांनी काय म्हटलं मग, इट इज फाउंड दॅट द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ द पाईप. ओके, म्हणजे या पाईपच्या आता क्लोज पाईपची गोष्ट आहे. फर्स्ट ओव्हरटोन ऑफ द क्लोज पाईप, ओके, ॲट वन एंड, ओके, इज हायर इन फ्रिक्वेन्सी बाय 100 Hz. ठीक आहे, दॅन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द ओपन पाईप. मग ओपन पाईपच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा ओके याची जी काही फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आहे ती 100 पटनी कशी आहे, जास्त. ठीक आहे, बघा, याची जी काही फ्रिक्वेन्सी राहणार फर्स्ट ओव्हरटोनसाठी, फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे pth ओव्हरटोनसाठी आपल्याकडं फॉर्म्युला आहे. ओके, 2p + 1 × n म्हणजे V/4 × L. pth ओव्हरटोनसाठी फर्स्ट ओव्हरटोनसाठी फाइंड आउट करायचं आणि त्याच्यामुळे 3V/4L. ठीक आहे, आता कंडिशन्स बघा, त्यांनी काय कंडिशन म्हटले आता खूप महत्त्वाचं आहे. बघा, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी वेन द पाईप वॉज ओपन हायर इन फ्रिक्वेन्सी बाय 100 Hz दॅन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, बघा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा याची ओपन पाईपच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा ओके याची जे काही फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आहे ही कितीने जास्त आहे म्हणते, 100 कंडिशन लक्षात घ्या. इथं जे म्हटलं आहे ते सांगतो. ओके, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कोणाची, ओपन पाईपच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा ओके याची फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी कितीने जास्त आहे म्हणते, 100. कितीने जास्त आहे, 100. कंडिशन इथं लक्षात बघा. इथं बघा, इट इज फाउंड दॅट द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ अ पाईप वेन क्लोज ॲट वन एंड इज हायर इन फ्रिक्वेन्सी बाय 100 Hz. ओके, म्हणजे जेव्हा पाईप ओपनचा क्लोज होतो त्याच्या फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी कितीने जास्त आहे म्हणते, 100. कोणापेक्षा, याच्यापेक्षा. ठीक आहे, मग त्यांनी काय विचारलं आपल्याला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम इन क्लोज पाईप विल बी. म्हणजे क्लोज पाईपची आपल्याला त्यांनी काय विचारली, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. क्लोज पाईपची काय विचारली आपल्याला त्यांनी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. काय हरकत नाही. बघा, आता V/2L इकडे जर शिफ्ट केलं -3V/4L = 100. ठीक आहे, बघा, आता दोघांचा बेस जर सेम करण्यासाठी मला खालीवर मल्टिप्लाय करावं लागणार.
अरे यार हां कंडिशन चुकली, सॉरी, तेच तर म्हणत आहे मी, कंडिशन थोडी चुकली. ओके बघा त्यांचं हे म्हणणं पडलं की फर्स्ट ओव्हरटोन क्लोज पाईपचा जो काही फर्स्ट ओव्हरटोन आहे, ओके, याची फ्रिक्वेन्सी 100 कशी आहे, जास्त कोणापेक्षा, ओके, ओपन पाईपच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बघा थोडी कंडिशन चेंज झाली तर सगळा धिंगाणा झाला होता, आता करेक्ट झाला. क्लोज पाईपची फर्स्ट ओव्हरटोनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती ओपन पाईपच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा कितीने जास्त आहे, 100ने, म्हणून आपण ॲड केला. बघा आता करा, आता एकदम झालं इझी. 3v/4l मायनस v/2l इक्वल्स टू 100. ठीक आहे, बघा आपण 2ने खालीवर मल्टिप्लाय करूया, 4l बेस काय झाला कॉमन, 3v मायनस v राहिलं शिल्लक, v इक्वल्स टू 100. ठीक आहे, आणि हा फॉर्म्युला तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते. दिस इज द फॉर्म्युला ऑफ अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लोज पाईप. क्लोज पाईपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला किती आहे, 2l. ठीक आहे, याच्या ठिकाणी मी लिहू शकतो n इक्वल्स टू किती, 100 हर्ट्स. म्हणजे दिस इज द फॉर्म्युला फॉर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, ओके, फॉर द ओपन पाईप, सॉरी फॉर द क्लोज पाईप विल बी किती राहणार, 100 हर्ट्स. तर फॉर द ऑप्शन नंबर सेकंड वन इज द करेक्ट. ओके बघा सॉरी मी इथे कन्फ्यूज झालो होतो, हा कन्फ्युजन दूर करा. लक्षात येते ना, क्लोज पाईपच्या फर्स्ट ओव्हरची फ्रिक्वेन्सी, ओके, ओपन पाईपच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा कितीने जास्त आहे, दॅट्स इट. इथं आल्यानंतर हा फॉर्म्युला करेक्ट झाला. मग हा तर तुम्हाला काय दिसतो, जो काही क्लोज पाईप आहे याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिसतो. ओके, म्हणजे फ्रिक्वेन्सी रिप्लेस केली, झालं. इथं लक्षात अशा पद्धतीने केला तर क्वेश्चन काही मोठी गोष्ट नाही. पॉज करून नोट डाऊन करा, म्हणजे आपण सेकंड क्वेश्चनकडे वळू शकतो. बघा सेकंड क्वेश्चन अतिशय इझी आहे. चलो 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 हां बघा आता, a standing wave is formed between the 2 points separated by a distance of 1.21 angstrom. ठीक आहे, 2 पॉईंट आहे, या 2 पॉईंटमध्ये समजा स्टँडिंग वेव्ह इथे तयार झालं. जो काही डिस्टन्स आहे तो आहे 1.21 angstrom युनिट. काय ठीक आहे. देर आर 3 नोड्स अँड 2 अँटीनोड्स. द वेवलेंथ ऑफ द स्टँडिंग वेव्ह इज, ठीक आहे, लॅम्बडा. काय म्हटलं त्यांनी, नोड्स किती आहे, 3, अँटीनोड्स किती आहे, 2. ओके, याच्यावरून आपल्याला किती नंबर ऑफ लूप्स तयार होतात बघा, नोड्स 2 लूप्स तयार होतात बघा. बघा काय म्हटलं आपल्याला, 3 नोड्स 1 2 3, 2 अँटीनोड्स 1 2. ठीक आहे, दे आर आस्किंग टू फाइंड द वेवलेंथ. ओके, आणि वेवलेंथ म्हणजे काय, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह सायकल मिळून जी काही वेव्ह तयार होते ती वेवलेंथ. ओके, आता इथे एक गोष्ट लक्षात येते आहे की वेवलेंथ आणि जो काही डिस्टन्स दिलेला आहे तो कसा आहे, सेम, म्हणजे 1.21 angstrom युनिट. ओके, त्यांनी जे काही गिवन कंडिशन्स दिल्या का, इथं बा जो काही वेव्ह आहे, स्टँडिंग वेव्ह आहे, त्याच्यात 3 नोड्स तयार झाल्या पाहिजे आणि 2 अँटीनोड्स. ठीक आहे, मग आपण केलं, मग 1 नोड 2 नोड 3 नोड. इथं लक्षात, ठीक आहे, 1 नोड 2 नोड 3 नोड, सॉरी इथे यायला पाहिजे ते कनेक्शन, आणि 2 अँटीनोड्स. मग असं केल्यानंतर लक्षात आलं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सायकल मिळून तर वेवलेंथ तयार होते. मग डिस्टन्स आणि वेवलेंथ काय झालं, एकच झालं, त्याच्यामुळे 1.21 angstrom युनिट. ओके बघा, म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहे, याच्यात डायग्राम वगैरे काहीच काढण्याची गरज नाही, व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. 3 अँटीनोड 2 नोड, हां म्हणजे 2 लूप, हां 2 लूप म्हणजे एक वेवलेंथ, दॅट्स इट. तीच डायमीटर डिस्टन्स दिलेला. ठीक आहे, बघा जर तुम्हाला आपला जर उपक्रम आवडत आला सर तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.